कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा सुप्रभात नमस्कार सस्त्रेकाल आदाब सर्व रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत कळंबोली प्रीमियर लीग 2026 पर्व अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सामने विजय शेठ खानावकर दिलीप शेठ खानावकर यांच्या माध्यमातून रंगणारी स्पर्धा पहिला चेंडू फुल टॉस त्यानंतर पहिला दणदणीत चौकार शेखरजी जळे साहेब आपलं स्वागत आहे. सागर दरेकर मॅन ऑफ द कॅप्टन ऑफ द टीम आणि तो संघाला मध्ये सावरण्याचा प्रयत्न 5 षटकांचा सामना सकाळच्या वाजता ते 11 वाजून 15 मिनिटं लक्क प्रकाश सूर्याची सोनेरी किरण अंगाला स्पर्श करा गारगार वारा आणि प्रेक्षकांना ओसांडून वारे क्रीडा नगरी प्रतिम ॲटमॉस्फिअर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. ही वैशिष्ट्य या स्पर्धेचे सातत्याने पाहतो. वाड शॉट चेंडूचा पाठला केला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये थांबणार नाहीये. नॉन स्टॉप 1 बास 2 बाउन्स सीमा पार अजून एक देखना चौकार. वाट बॅटिंग यासाठी तर ओळखला जातो सागर दरेकर. गेली प्रत्येक वर्ष क्रिकेटवरती आपली मक्तेदारी सादर करताना त्याला पाहिलं आपण. जबरदस्त ॲटमॉस्फिअर मध्ये खेळतोय आणि मैदानामध्ये चारी बाजूला मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. P1चं पहिलं षटक आणि धाबा दाखल करता आल्या त्या 8 धाबा दाखल कवरती. टॉस हारलाय महाकाल हॅलो किड्स प्री स्कूल आणि त्याने फलंदाजी करण्याचा त्यांना मान मिळालाय. बघायचंय महाकाल ग्रुप किती धावांपर्यंत अडवेल त्यांना 5 षटकांच्या सामन्यामध्ये. जबरदस्त ॲटमॉस्फिअर मध्ये रंगणारी स्पर्धा. गुलाबी थीम या वर्षी या स्पर्धेची. असं वाटते की चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन ऑन साईडला केल्याचा प्रयत्न मात्र पुढे सरकला गोलंदाज जाईल तोपर्यंत. असं वाटतं की मी कळंबोलीमध्ये नव्हे जयपूरला आलोय तर जयपूरला गुलाबी शहर म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने थीम आपण पाहतोय. पंचांचा लेगबाईचा इशारा आलाय. पंचाला इशारा करायचा झाला कारण अपडेट स्कोरला थोडासा आम्हाला प्रॉब्लेम होतो सिरीजसाठी. धावसेकेला आकार येतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आताच उतुंग भरारी घेणारे आमचे सर्वांचे लाडके रॉयल मॅन विजय शेठ खानावकर विद्यमान नगरसेवक. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून एक सामाजिक वसा जोपासणारे आपल्या वडिलांचं कार्य पुढे चालू ठेवणारे सामाजिक वसा जपणारे सर्वांचे लाडके व्यक्ती रॉयल मॅन विजय शेठ खानावकर यांच्या संकल्पनेतून आणि दिलीप शेठ खानावकर यांच्या संकल्पनेतून उभारलेली स्पर्धा. अजून एक मोठा हिट चेंडू सीमा पलीकडं अजून एक देखना चौकार. टॉस हरल्यानंतर फलंदाजी स्वीकारावी लागली करी मध्ये टॉस जिंकून महाकाल ग्रुपने काय साबित केले मैदानावरती हा देखील प्रश्न पडलाय. दोन्ही फलंदाज हिट करत असताना पीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट त्यांचं देखील आपण स्वागत करूया. जयेश भोसले सर आमच्या समेत जोडले गेले. स्वागत आहे जयेश भोसले सर. तुमचं देखील एक भारदस्त मराठीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आमचे बाळा सर्वांचे लाडके विश्वास पाटील पेंदर बाळा जे भरपूर या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारताना त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळूंचं आणि माझ्या लाडक्या रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. धावांचा वोग पुढे सरकतोय. 13 धावा दाखल कवरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. षटक थोडंसं मागणं ठरलं कर 3 चौकार आतापर्यंत षटकावतोय. फायनल ड्युटी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर समोर केलाय. स्टेट द बॅटचा फ्लो कमी केलाय. सदस्य जज करतोय फलंदाज बाद. अविनाशने घेतलाय झेल आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का 13 वरती. एका षटकाची सांगता होताना अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण नेहमी पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून रॉयल कलंबोलीच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय कारण फार कमी कालावधीमध्ये आताच रणधुमाली संपली. रणशिंग फुंकलं होतं निवडणुकांचं आणि त्यामध्ये घवघवीत यश प्राप्त करणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व विजय शेठ खानावकर यांच्या संकल्पनेतून दिलीप शेठ खानावकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. कलंबोलीकरांना भरपूर त्यांना प्रेम दिलंय. नेहमी त्यांना डोक्यावर घेतलंय. मग त्यांचं व्यक्तिमत्व असेल किंवा त्यांची स्पर्धा असेल त्यावेळी कलंबोलीकरांचं मी हृदयाच्या अंतकरणावर त्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. कलंबोलीचे मैदान नेहमी प्रेक्षकांना गजबजणारं हे मैदान दाटीवाटीनं हिरवगार मैदान देखील तुम्हाला पाहायला मिळते. ब्युटिफुल विकेट देखील पाहायला मिळते आणि यावर्षी गुलाबी थीम या स्पर्धेच्या माध्यमातून. केडी जरा आम्हाला मॉनिटर पण जरा स्टार्ट करा लवकर जरा मजा येईल कॉमेंट करण्यासाठी. स्क्रीन देखील सुरू झाली आहे. जयेश भोसले सर आम्हाला जॉईंट आहेत. वेलकम जय सर. तुमचे देखील आम्ही स्वागत करतो. भारदस्त आवाज जो आवाज आपण निश्चित गोव्यामध्ये ऐकला. SPL मध्ये भरपूर राज्यामध्ये जाऊन ते समालोचन करतात त्यांचं देखील आपण स्वागत करूया. चला सामना स्पीडअप करूया आपण प्लीज. उशीर नको. उद्घाटन 16 संपन्न झाला तर थोडंसं उशीर आहोत आपण आज त्यामुळे तो टाइम आपल्याला युटिलाइज करायचा आहे कव्हर करायचा आहे याच्यावरती लक्ष वेधतोय तुमचं.
प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज या स्पर्धेला उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अगदी डोळ्यांचं पार न फिटणारा उद्घाटन सोहळा आणि नेहमी हृदयामध्ये साठवणारा हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. पंचाचं देखील आम्ही स्वागत करतोय. नवीन गोलंदाज सज्ज होतोय. विशाल बेसे फुलटा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट, फक्त चेंडूला दिशेण्याचं कार्य. चेंडू मागे गेलाय. यस, नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष येतं. दोस्ती 11 आणि फोर्थ फिटनेस माने सरकार. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन फोर्थ फिटनेस माने सरकार दोस्ती 11. चला रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हॅलो चेक सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय. महाकाल ग्रुप वर्सेस हॅलो किड्स प्रीस्कूल. एका षटकाची सांगता झाली आणि एका षटकाच्या अखेरीस धावसे का 13 बिन 1 गडी बाद. परेश मी लक्ष वेधेन 5 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालाय. पाहायला मिळतात तेव्हा मात्र ज्यावेळी क्रिकेटचा दर्जा वाढत असतं, ब्युटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळत असतं आणि ते सौंदर्य दाखवलंय फलंदाजांना. तसे कधी आपण कधी 16 पोटी जात असताना दुसऱ्या मार्गाचा असताना मजा येईल सामन्यामध्ये. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये हिट केलाय, समर केलाय, स्मॅश हिट सीमा पलीकडं. अजून एक चौकार. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. मात्र षटकार अजून पाहायला मिळाला नाहीये. आतापर्यंत 4 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत या सत्रामध्ये. त्यामुळे धावांची गती उभारण्याचा प्रयत्न. ओपन मैदान. धावसंख्या 20 धाव फलकावरती. 4 चेंडूमध्ये 20 म्हणजे मागचे 7 चेंडू आणि हे 4 10 चेंडू. 10 चेंडूमध्ये 20 धावा म्हणजे 200च्या बॅटिंग स्टँड धावा उभारल्या. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचा स्ट्राईक रन रेट पाहायला मिळतो. तो माने हॅलो किड्स प्री स्कूल या संघाच्या माध्यमातून मजा येईल सामन्यामध्ये. 50-55चं लक्ष जर असलं तर मजा येईल सामन्यामध्ये आणि प्रेक्षकांना देखील चांगले एकापेक्षा एक चांगले सामन्यात एन्जॉय करता येतील. स्टेप आउट येण्याचा प्रयत्न केलाय मात्र गॅपमध्ये केलाय. पॉईंटचा थोडासा रिसल पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र चेंडू डीप कव्हरला जातोय. स्लीपर कव्हर येतोय, उचलतोय चेंडूला. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं ग्रीप बनवणं त्यानंतर एक्झॅक्ट एंडला फेकणं थोडासा उशीर होतोय आणि तेवढे 2 धाबा पाहायला मिळतात. 4 चौकार आतापर्यंत दाखवले. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि P2चा शेवटचा चेंडू द लास्ट डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स धावसंख्या चांगली पाहायला मिळाली. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 21-22 धाबा धाफा कधी कन्वर्ट होताना. जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फलंदाजी, तेवढ्या चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली स्पर्धा. ड्राईव्ह केल्या चेंडूला क्रॅकिंग ड्राईव्ह बॉलर बॅक ड्राईव्ह होता मध्ये गोलंदाज त्याला चेंडू बॅकअप करू शकला नाहीये. पॉईंटचा क्षेत्राच्या डीप कव्हरमध्ये जाईल तोपर्यंत स्लीपर कव्हरनं क्षेत्राच्या आलाय कव्हरमध्ये दुसऱ्यांदा आणि चेंडूला उचलेल फेक करेल तोपर्यंत शुभम आलाय. 2 धाबा धापलकावरती. 7 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालाय. चला थोडीशी घाई करा. 2 षटक संपलेत. 24 धावा धापलकावरती. 12च्या सरासरी धावा उभारत. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 13 धावा आणि या षटकात धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात जरी एक गडी बाद झाला मात्र अजूनही संघनायक मधावती पाहायला मिळतो तो सागर दरेकर, ज्याची मैदानाची चौफेर खेळी आणि चौफेर फटकेबाजी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गाने देखील एक चांगली पर्वणी पाहायला मिळते. PTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केडी परिवार आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आमचे गुणलेखक वाघ आणि आमचे दुसरे गुणलेखक रामा, तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. कळंबोली म्हणजे नेहमीच क्रिकेटसाठी ही पंढरी, क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. क्लासिक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक स्पर्धा कळंबोली प्रीमियर 2026 आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. मागच्या कित्येक वर्षामध्ये स्पर्धेने सातत्य कन्सिस्टन्सी टिकवली. या स्पर्धेमध्ये प्रचंड डिसिप्लिन म्हणजे प्रचंड शिस्त, त्यानंतर डेडिकेशन, समर्पण पाहायला मिळतोय. कारण आत्ताच निवडणुकाची रणधुमाळी संपली तरी देखील स्पर्धा थांबली नाहीये. याला डेडिकेशन म्हटलं होतं, समर्पण म्हटलं होतं. प्रचंड डिसिप्लिन, प्रचंड शिस्त आणि कन्सिस्टन्सी या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 धावा धापलकावरती. स्पीडअप करूया आपण सामना. 24 धावा 2 षटकांची सांगता होते. नवीन षटक गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असताना अविनाश येतोय. ज्या अविनाशनं खूप सुंदर झेल टिपला तो अविनाश मधावती येत असताना स्टार्ट केला फलंदाज अमित कडवला आपण पाहतोय. 2 षटकांचा सांगता. 24 धावा धापलकावरती. 12.00 धावका उभारण्यामध्ये यश आतापर्यंत लाभले 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. P1 मध्ये P2 मध्ये चांगली फटकेबाजी.
दुरावर निर्माण केला अवे फ्रॉम बॉडी सीमा पलीकडं 4 स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला षटकार 12व्या चेंडू नंतर 13व्या चेंडू पहिला षटकार. आतापर्यंत 2 पॉवर प्ले मध्ये 4 चौकार आणि पहिला षटकार पॉवर प्ले जसा संपला फोर्स केला चेंडूला फलंदाजानं आणि पहिला षटकार 13व्या चेंडूवरती. प्रतीक्षा संपली 12 चेंडूंची आणि 13व्या चेंडूवरती पहिला षटकार मैदानावरती पाहायला मिळतोय. धाबा धाबा आणि धाबा 30 धाबा धापलकावरती 13 चेंडूमध्ये 30 धाबा 5 षटकांच्या सामन्यामध्ये अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि तेवढीच चांगली फटकेबाजी. बघायचंय टॉस जिंकून महाकाल ग्रुपने घेतलेला निर्णय अंगलटता आला नाही का, कारण फलंदाजांना बाद करण्यामध्ये आतापर्यंत फारसे यश मिळालं नाहीये. गोलंदाज तयार, ड्राईव्ह केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॅकअप एज अध्यक्षक पुढे सरकलाय. निखिल आलाय तिथे कव्हर करेल तोपर्यंत एक धाव वेगाने पूर्ण करत असताना चांगली पार्टनरशिप 2 फलंदाजांमध्ये. सागर दरेकर कॅप्टन ऑफ द टीम स्ट्राईकला खेळतोय आणि त्याला साथ देतोय तो अमित कुडव त्याला साथ देतोय. संघनायक जेव्हा मैदानावरती असतोय तेव्हा एक चांगली खेळी तुम्हाला पाहायला मिळते, चांगली स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहायला मिळते आणि ती दाखवत असताना मैदानावरती चौफेर फटकेबाजी. अत्यंत प्रसन्न आल्हाददायक वातावरण, वाऱ्याची झुलूक अंगाला स्पर्श करते आणि गारवा निर्माण करतोय. मात्र फलंदाजी फटकेबाजी या मैदानावरती गरमाट निर्माण करते. त्यामुळे अतिशय चांगल्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ड्राईव्ह केल्या चेंडूला जागेवर पुढे सरकलाय. किसन आलाय तोपर्यंत मिळणार ती एकच धाव. चांगलं क्रिकेट मैदानाच्या चारही बाजूला धावा कुठल्याच फलंदाजांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा चौकार, जेव्हा संधी मिळेल तेव्हा षटकार. आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय आणि धावांची गती मात्र वाऱ्याच्या वेगानं. धावांचा सुलसुलाट जेवढा वाऱ्याचा वेग तेवढा धावांचा वेग पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 32 धावा. फुल टॉस ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, पंचाचा नोबाचा इशारा, चेंडू निघून गेलाय तो फाईन लेग रिझन मध्ये. 4+1 5 धावा आणि त्याहून अधिक चांगली गोष्ट म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट. फुलटॉस चेंडू कधी कधी यस भोसले सर. निखिल कडकेची माईक देण्यात आला, आपण त्याच्याशी संपर्क साधूयात. निखिल, काय म्हणशील सामन्यामध्ये आता धावा यायला सुरुवात झाली आहे आणि एका बाजूला 68 ठरतोय अपोनंट टीम कॅप्टन. काय म्हणशील कितपत महत्वाची विकेट आहे सागर दरेकरची? कितीपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न आहे तुमचा? आपण त्याच्याकडेच बॉल गेलेला पाहायला मिळाला होता आणि एक चांगली मॅच पाहायला मिळते. निखिल, कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल आणि अगदी त्याच वेळेला या सामन्यामध्ये टॉस जिंकला, तुमच्या बाजूने कल लागला होता, परंतु सामन्याकडे पाहता तसं वाटत नाही आहे की तुमची पकड तितकीची मजबूत आहे. किती प्रयत्न असतील? पुढच्या गोलंदाजांकडे कसं पाहत आहे? निखिल, शेवटचा प्रश्न, वाटतं की टॉस जिंकून जो क्षेत्ररक्षण घेतला निर्णय चुकला की काय असं वाटतं? कारण ज्या पद्धतीने फलंदाजांना थांबवण्याचं आतापर्यंत गोलंदाजांना मात्र यश मिळालं नाही आतापर्यंत. निखिल, काय सांगशील? क्या बात आहे, हा कॉन्फिडन्स असायला हवा. सांगितलंय त्याने की ज्या पद्धतीने गोलंदाज आमचे कमबॅक करतील, हा कॉन्फिडन्स असायला हवा. संगणक निखिल आणि काही स्वागत आहे तुझं देखील. चेंडूला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल मिळाली आणि अशा रीतीने षटकाची सांगता होते. 3 षटकांची सांगता. धावा 40. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13, 12 दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 24 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकूण 40 धावा. हॅलो मच्छिंद्र सर, मी व्यासपीठावर आलेल्या सन्माननीय मान्यवरांचा मान सन्मान करण्याचे सन्माननीय शेखरजी जळे साहेब, कळंबोलीतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, मी उमेशजी खानावकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शेखर जळे साहेबांचा सत्कार करायचा आहे. तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय कोमलजी फाळके साहेब आणि निलेशजी दिसले या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती शेखरजी जळे साहेब यांचा मान सन्मान होत आहे, कळंबोली गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय कोमलजी फाळके साहेब. फोर फिटनेस माने सरकार आणि दोस्ती 11 दोन्ही कॅप्टन चला लवकरात लवकर या. दोन्ही कर्णधार फोर्ट फिटनेस माने सरकार आणि दोस्ती 11 टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. 40 धाबा दाखल करते. पहिल्या षटकामध्ये आल्या P1 मध्ये 12, दुसऱ्या P2 मध्ये आल्या 12, 2 षटकामध्ये 24 आणि या षटकामध्ये आल्या त्या 16. एकूण धावा कधी 40. एका बाजूला परेश कडके महाकाल ग्रुपचे संघनायक, एका बाजूला हॅलो किड्स प्री स्कूलचे सागर दरेकर, अशा 2 संघनायकांमध्ये आपण सामना पाहतोय. प्रीमियर लीगचं पर्व म्हटल्यानंतर प्रेक्षकांना एक पर्वणी आणि खेळून देखील एक चांगली पर्वणी आपण पाहतोय. रंगीबी वातावरण असं वाटतं की आपण एखादी IPL मध्ये कॉमेंट्री करतो की काय.
अजय सूर्यवंशी सर देखील आमच्या समेत आहे. त्यांचे देखील आपण स्वागत मान्यवरांचा सन्मान करत असताना स्क्रीनवरती बघू शकाल आपण विलोपनीय दृश्य. हो स्विच हिट आणि त्यामध्ये मात्र यश गॅपमध्ये केला चेंडू. आउटफील्ड फास्ट ते थांबणार नाही. चेंडू नॉनस्टॉप निघून गेलाय. अजून एक देखना चौकार. धावांचा मात्र सुलसुलाट. पहिल्या 3 षटकामध्ये 40 नंतर मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. एकूण धावा धावफलकावरती 44. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. मागच्या चेंडूवरती पहिल्या चेंडू षटकार आला आणि त्यामुळे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजांना आणि ते चित्र आपण पाहतोय. हो ड्रोन व्ह्यू स्क्रीनवरती पुन्हा एकदा रिवर्सचा वापर मात्र नाहीये. हा बघा ड्रोन व्ह्यू दाखवला जाते विलोपनीय दृश्य स्पर्धेचं. ह्याच मैदानाची स्पर्धा सुरू आहे आणि कळंबोलीचं ऐतिहासिक मैदान. ह्या मैदानात भरपूर खेळू घडले आणि भरपूर स्पर्धा आपण पाहतोय आणि ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचा दाखवला जातोय. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. इट लुक्स लाईक वी आर डुईंग कॉमेंट इन शारजा दुबई. असं वाटतं की दुबईमध्ये आम्ही कॉमेंट करतो की काय. ज्या पद्धतीनं हायवे आणि हायवे लगत हे मैदान आपण पाहतोय. अप्रतिम अगदी डोळ्यामध्ये साठवणारे दृश्य विलोभनीय दृश्य. पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी क्रीडानगरी आणि त्या क्रीडानगरीचं सौंदर्य या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. लॉब केला चेंडू पुढे सरकला लॉंग ऑनला. परेश कडके संघनाटच्या चेंडू खाली फलंदाज बाद. भरपूर काळानंतर मात्र विकेट मिळाली आणि ब्रेक थ्रो ची गरज होती. दुसरा धक्का मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली ती 45 धावसंख्येवरती. दुसरा धक्का मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, 2 षटकामध्ये 24, तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि आता धावसंख्या 45 गडी बाद झालाय. दुसरा नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती येत असताना अजिंक्य येत असताना. बघायचं नाव तर अजिंक्य आहे. ड्रेस कोड खूप सुंदर आहे. कॅप देखील परिधान केला. त्यामुळे असं वाटतं की मी आताच उल्लेख केला की जशा पद्धतीनं आपण ISPL सध्या सूर्य गुजरातला तशा पद्धतीनं असं वाटतं की ISPL ची एक स्पर्धा आपण कव्हर करतो की काय या कळंबोलीच्या मैदानावरती. कारण जिथे विजय शेठ खाणावकर तिथे रॉयल कारभार. तिथे कुठेच कमी नसते. प्रत्येक गोष्ट जर कार्य हातात घेतलं ते परफेक्ट करणार ही ओळख राहिली विजय शेठ खाणावकर यांची आणि त्यामुळे विरोधकांचा देखील करेक्ट कार्यक्रम करतात ते विजय शेठ खाणावकर. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून दिलीप शेठ खानावकर आणि त्यानंतर आमचे विजय शेठ खानावकर आपल्या वडिलांचं राहिलेलं कार्य पूर्ण करत असतात. समाजसेवेचा जो वसा घेतलाय तो सातत्याने पूर्ण करत असताना मग क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल अशा तिन्ही क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घेणारे आमचे सर्वांचे लाडके रॉयल मॅन त्यांच्या संकल्पनेची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मी मगाशी देखील आभार मानले होते कळंबोलीकरांचे. कळंबोलीकरांनी नेहमी त्यांना प्रेम दिलंय, नेहमी डोक्यावर घेतलंय. मग त्यांचं कार्य असेल किंवा त्यांच्या निवडणुका असतील किंवा त्यांच्या स्पर्धा असतील कळंबोलीकरांचं त्यांच्या वतीनं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. धावांचा ओघ सातत्याने वाढतोय आणि 2 गडी बाद आत्तापर्यंत धावसंख्या 45. 45 लॉस ऑफ द 2 विकेट्स प्रोग्रेस इन द 4th ओव्हर. द मॅच विल बी अ 5th ओव्हर. वेलकम एव्हरीवन. रॉयल कळंबोलीच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीग 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. ऑन साइडला थोडासा उशिरा बॅटचा पेस ओपर घ्यायचा पुढे सरकलाय. कव्हर करेल मिड विकेटला कव्हर करते मात्र एकच धाव. बरेच चेंडू दुसऱ्या देतोय मात्र थोडासा गाफील राहिला की काय फायदा घेतलाय. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील मागितलंय मात्र पंचाने सांगितलंय नॉट आउट. चांगलं लक्ष पंचांचं देखील मैदानावरती यावेळी लक्ष केंद्रित करत असताना धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 47. पुन्हा एकदा ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. ही PTCच्या विलोभनीय दृश्य. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. It looks like we are doing commentary on international level and it looks like in Sharjah, Dubai. Yes, जी रतनबुवा स्मृती चषक स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये ड्रोन ऑपरेटर तेच ड्रोन ऑपरेटर स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतात. एनडी म्हात्रे स्वागत आहे तुमचं देखील. व्हेरी गुड जॉब एनडी. कीप गोईंग. ही कमाल आहे PTCची क्लॅरिटी विथ क्वालिटी देता असताना. भरपूर वर्षा वाहिनीनं ग्लॅमर दिला क्रिकेटला. हे बघा पुन्हा एकदा अगदी झूम करून हे क्लोज विलोभनीय दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. ब्युटिफुल विकेट नंतर हिरवगाल गालिच्य मैदान आपण पाहतोय आणि त्यामध्ये असणारी ब्युटिफुल ही विकेट. अप्रतिम धावांचा वेग पुढे सरकतोय. 48 धावा 5 चेंडूंचा केला आतापर्यंत संपलाय. अजून एक षटक बाकी आहे म्हणजे 7 चेंडू येणं बाकी आहे. 60, 65, 70 किती धावा होती त्याची उत्कंठा शिकायला पोहोचले आणि कितीपर्यंत धावांचं टार्गेट असणार आहे ते मात्र महाकाल ग्रुप समोर. याची देखील चर्चा. रिव्हर्स शॉट. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमा पलीकडे फेकून दिला पॉईंटच्या डोक्यामधनं कव्हर पॉईंट मधनं सीमा पलीकडे अजून एक चौकार आणि याचबरोबर 50 धावा धावफलकावरती. वेलकम 50. 52 धावा धावफलकावरती लावल्या जातात. 50 या फक्त धावा नसून तुमचा एक आत्मविश्वास असतो आणि त्या धावा धावफलकावरती 52 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 24, मागच्या 2 षटकामध्ये तब्बल 22 अशी रीतीने 4 षटकांची सांगता 52 धावा. गडी बाद झाले 2.
येस वाघ. पूल बी मधला पहिला सामना आपण पाहतोय. मॅनेजर आहेत आमचे रवी प्रसाद आणि कॅप्टन आहेत सागर दरेकर. ॲलोकेट्स प्री स्कूलचे संघनायक आपण पाहतोय सागर दरेकर आणि टीम ओनर आमचे दीपक चव्हाण. मनापासून सर्वांचं स्वागत. सागर दरेकर ज्या 10,000 पॉईंटला संघनायक तेव्हा आपण पाहतोय आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून त्याची निवड या स्पर्धेमध्ये आणि अजिंक्य त्याची देखील खटकालेची निवड देखील आपण पाहतोय या सामन्यामध्ये. जो 1,000 पॉईंटला गेल्या वर्षीचा मानकरी, सर्वात महागडा खेळाडू मागच्या वर्षीचा. ही एक वेगळी संकल्पना कलंबोलीकरांसाठी. नेहमी 365 वाट पाहणारी स्पर्धा. जशा स्पर्धेची चाहूल लागते जानेवारी महिन्यामध्ये याच डेटला ही स्पर्धा नेहमी सुरू होते. 23 ते 26 हा कालावधी फिक्स आहे आणि आपले फिक्स नगरसेवक त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. एकूण धाबाधाबाकती 52. पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा आणि सगळीकडे मात्र रॉयलची हवा. चला स्पीडअप करा सामना प्लीज. थोडंसं उशीर नकोय कारण सामन्यामध्ये थोडासा विलंब होतोय. भरपूर सामने आज आपल्याला कव्हर काय थोडंसं उशीर आपण हा स्पर्धा सुरू केल्याचं कारण आहे कारण उद्घाटन सोहळा असल्या प्रसंगी तर थोडासा उशीर झालाय. 4 षटकामध्ये 52 धाबा. बघायचं किती धाबा होतील शेवटच्या षटकामध्ये आणि किती मोठे टार्गेट असणार आहे कारण एका बाजूला परेश कडके, एका बाजूला सागर दरेकर. फुल टॉसचा फायदा घेऊ शकला नाही. एज लागले, नशिबाचा चौकार. यस चेंडू निघून गेला तर मात्र विकेट किपरच्या मागे नॉन स्टॉप अजून एक चौकार. चौकार, षटकार, सिंगल, डबल. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा वाढवत असताना आणि क्रिकेटचं सौंदर्य देखील वाढवत असताना या फणीच्या माध्यमातून पाहतोय. धाबांचा वेग सातत्याने वाढलाय. सुरुवातीपासून स्टार्ट टू याले एंड सामन्यात धाबांचा वेग मात्र कुठेही थांबला नाहीये. सुरुवात चांगली झाली तर मात्र तुम्हाला रिझल्ट देखील चांगला मिळतो. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन असं नेहमी म्हटलं आहे. धाबा झाल्यात मैदानावरती. हलुलू सूर्य डोक्यावरती येतोय. 56 धाबा धापलकावरती नाही जमला. फारसा चेंडूमध्ये मात्र कनेक्टिव्हिटी करता आली नाही. ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंगाला बॅकअप मिळालाय. निखिल गडगे येत असताना चेंडूला बॅकअप देतोय आणि कवकते एकच धाव. 60, 65, 70, 75 किती धावा होतील याची देखील उत्कंठा लागते. मग अशी निखिलशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की गोलंदाजावरती आमचा भरवसा आहे आणि ते निश्चित कमबॅक करते. त्यांच्याच आधारावरती आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय हे निखिलने मग अशी सांगितलंय. खूप चांगलं कमिटमेंट त्यानं केलंय. बघायचं फुल टॉस फेकून दिला, चेंडूला बॅटवरती घेतलाय. संग्राम चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का मैदानावरती. धक्क्या मागणं धक्के आणि बघायचं धक्क्यात ना संघ सावरेल का. अजून एक धक्का. संग्राम चेंडू खाली. संग्रामचे कौतुक करा हवं का पद्धतीनं चेंडूला बॅकअप दिला. त्याने थोडासा मागे पुढे सरकला. नंतर आपल्या उजव्या बाजूला जात असताना असे रनिंग झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये संग्रामला मिळालं यश. दवसे धाफा होती. 57 धाबा आणि गडी बाद झाले ते 4. त्यामुळे चेंडू राहिलेत काय षटकातील ते फक्त 3 चेंडूचा केला अजूनही बाकी आहे. अनिकेत नवीन फलंदाज मदत येत असताना बघायचं अनिकेतला काहीतरी कानमंत्र दिला जातोय. 3 चेंडूचा केला अजूनही बाकी आहे. येणार 3 चेंडूचे किती धाबा होतील आणि किती मोठं लक्ष सेट केलं जाईल याची देखील उत्कंठा होते. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये ही स्पर्धा नेहमी आपण पाहत असतोय आणि प्रेक्षकांना ओसांडून वाहणारे मैदान रॉयल कलंबोलीचं हे कलंबोलीचं मैदान आपण पाहतोय. रॉयल कलंबोच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व माझ्या खेळाडूंचं, या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि माझ्या कलमी रसिकांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कलंबोली प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची वाट 365 दिवस पाहिली जाते. 23 तारखेचा 23 ते 26 कालावधी या स्पर्धेचा आणि संपूर्ण कलंबोलीकर नव्हे तर संपूर्ण या तालुक्यातील खेळाडू या स्पर्धा खेळण्यासाठी नेहमीच हवेविषयी असणारी स्पर्धा, त्यांच्या स्वप्नातील स्पर्धा. अतिशय चांगलं आयोजन, अप्रतिम आयोजन. 3 चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. बघायचं आहे येणार 3 चेंडू किती अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळेल आणि किती कमबॅक करे गोलंदाज. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजचं कमबॅक आहे फार महत्वाची गोष्ट आहे ती मग त्या संघासाठी. 57 वरती गडी बाद झाले 4. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. बॅट अँड पॅडमध्ये चेंडूला चांगलं एक्झिक्यूट केलं. बॅकलिपला खाली ठेवलं अलॉंग द कार्पेट. सरळ बॅटनं केला चेंडू व्ही शेपमध्ये. निखिल तिसऱ्यांदा चेंडूला बॅकअप देतोय. कव्हर करते मात्र एकच धाव. 58 धावा. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. गोलंदाज अविनाश ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर कमबॅक केलं, त्याला डॉमिनेट केलं तर पहिल्या चेंडूवरती. नंतर मात्र सिंगल विकेट नंतर सिंगल 4 चेंडूवर त्याने 6 धावा दिल्यात आणि त्याने कमबॅक केलं. धावा फलकावरती 58 गडी बाद झाले 4. 2 चेंडूचा केलं अजूनही बाकी आहे. बघा तो एखादा षटकार एखादा चौकार आला तर मोठी धावसंख्या उभारू शकेल आणि 60-65 धावा असल्या तर सामना फाईट होईल आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या शंकाने ये फुल टॉस फेकून दिला चेंडूला ऑन साइडला लोंगांना बॅकअप आहे. निखिल चौथ्यांदा चेंडू काय एका ॲक्शन मध्ये चेंडू उचलला. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं रन गॅदर पिकअप ग्रीप यंत्र थोडासा वेळ जातोय आणि फायदा घेतला फलंदाजानं आणि अशा रीतीनं 60 धावा
जे टार्गेट सेट करायचे होते ते सेट करून बसला संघ, कारण 12ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू किती धावा येतील आणि किती धावांचा टार्गेट असणार आहे. सामना आपण एन्जॉय करतोय. आजच्या स्पर्धेत दुसरा सामना महाकाल ग्रुप टॉस जिंकून परेश करगने सिद्धेशन स्वीकारलं आणि हॅलो किड्स प्री स्कूल सागर दरेकरला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि 7 धावा कुठल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. लास्ट डिलिव्हरी फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. खेचलाय चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह पुन्हा एकदा दाखवलाय. निखिल पाचव्यांदा चेंडू खाली येतोय मध्ये. त्याच्या अगोदर किसन चेंडूला बॅकअप दिले. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालं. 62 धावा गडी बाद झाले. 4 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 24, नंतरच्या 2 षटकामध्ये आल्या त्या 26, 2 षटकामध्ये आपण पाहिल्या त्या 52 धावा आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आल्या त्या धावा 10 आणि एकूण अशा प्रकारे सत्र समाप्त झालं. पहिलं 62 धावा 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र महाकाल ग्रुपला बघायचं दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल याचं प्रत्यक्ष धावतावरून ऐकूया आपण. आपण ऐकूया बोलते सरांना. थँक्यू सो मच. एंट्री गेटला लावलेली 4 व्हीलर काढायची आहे. आता कोणी एंट्री गेटला जी 4 व्हीलर लावली आहे ती आपण साईडला घ्यायची. एंट्री गेटची 4 व्हीलर फॉर्च्युनरच्या मागे लावलेली 4 व्हीलर काढायची आहे. एंट्री गेटला कोणी 4 व्हीलर लावली फॉर्च्युनरच्या मागे ती गाडी काढून घ्या. आदरणीय उमेश शेठ कानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला दोस्ती 11 अरविंद ढेकळे आणि फोर्थ फिटनेस माने सरकार शशी जाधव. टॉस करण्यात येतं. थर्ड मॅच टेल इज अ कॉल आणि इथे हेड आलाय. टॉस जिंकला दोस्ती 11 या टीमने. अरविंद ढेकळे म्हणतो की मी जास्तीचं बोलणार नाही, तो आधीच त्याने सांगितलंय, परंतु डिसिजन तरी सांग. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. शशीची चर्चा करूया. शशी, तयारी कशी आहे 6व्या पर्वाची? किती उत्कंठ होती 6व्या पर्वासाठी आणि कळंबोली प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना संघ कसा बांधलायस? चांगला बांधला आहे मी संघ आणि खेळत असताना तर आम्ही 60 ते 65 रनचा टार्गेट देत होतो. बॅटिंग करायची आहे. 60 ते 65 धावा तुम्हाला वाटतात मुबलक आहेत का? असे कोणते गोलंदाज असतील आणि त्यांच्याकडे जास्तीच लक्ष राहील तुमचं? अंकित आहे माझ्यामध्ये आणि अजून 2 बॉलर एक्स्ट्रा आहेत, त्यांच्यावरती हाय भरोसा. तुमच्या संघामध्ये असा कोणता खेळाडू आहे ज्याला या पर्वाची बाईक जिंकताना तुम्हाला पाहायला आवडेल? किंबहुना तुम्ही किंबहुना आणखीन 11 मधला की 14 मधला असा कोणता खेळाडू तुम्हाला वाटतोय? आहे 3-4 प्लेयर आहेत माझ्यामध्ये. अपेक्षा आहे की चांगला खेळ पाहायला मिळावा आणि बाईकवरती ते स्वार व्हायला हवे. हो नक्की. संघाला कितपत धावा घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि अपोनंट टीमकडे कसं पाहत आहे? दोस्ती 11 अरविंद आहे समोर, टीम कॅप्टन. हो आहे चांगला. चला शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. दोस्ती 11 टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. धन्यवाद. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून वळूयात समालोचन कक्षाकडे. थँक्यू. चला सराव करायचा नाहीये. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. घाई करा. सागर दरेकरने पूर्वार्धामध्ये चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकतात. खरं तर समालोचन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय असे समालोचक ज्यांचा आवाज कर्नाटक, गोवा आणि विविध राज्यांमध्ये तुम्ही ऐकता आहात, परंतु असे समालोचक ज्यांच्या गाड्यांचे ताफा सर्वाधिक आहे, असे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो मच्छिंद्रजी पाटील सर यांना तुम्ही पाहत आहात. आणि या मॅचकडे आपण वळूयात. सागर दरेकरने तिथे मात्र 38 धावांची खेळी साकारली. 1 षटकार 33 धावांची खेळी त्याने साकारलेली पाहायला मिळाली. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. 1 षटकार 5 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धुवाधार अतिशय खेळ त्याने साकारला होता
आमच्या सोबत स्वतः आज आपण पाहिलं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून वाघोगे वाघ योगेश वाघ स्वतः आहेत आणि त्यांच्या साथीला राम आजबे यांना देखील तुम्ही पाहत आहात. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. या मैदानाच्या आतमध्ये ज्याने आपण पाहिलं ना तर तिसऱ्या पर्वाचा बायकर मॅन मयूर 11 झेनिथ कन्स्ट्रक्शन टीम कडून खेळताना जो राहिला होता तो बॅटर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये परेश कडके आणि निखिल कडके दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये. दो भाई दोनों तबाई. बॅटिंगसाठी मैदानावरती सागर दरेकर. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पहिला बॉल वेगाने खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेग घेतोय. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. पहिला चेंडू इथे डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतो आहे. स्टॉप वॉच ऑन आहे याच्याकडे लक्ष वेधूयात. प्रत्येक संघांचं विदिन 20 मिनिट्समध्ये 4 ओव्हर 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायच्याच आहेत. याकडे आम्ही आवर्जून लक्ष वेधू. आडव्या बॅटने पुन्हा 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 तेच प्रयत्न पाहायला मिळालेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळतात. वेग प्रचंड आहे सागर दरेकरकडे. ॲथलेटिझम तो नेहमीच दाखवतो. मुंबई पोलीस दलामध्ये तो कार्यरत आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची फलंदाजी. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर लटकट डेलिगेट कट. थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. परेश कडकेच्या बॅटमधून कडक चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. बॅकफूट फ्रंटफूट हा भेदभाव न करणारा बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. दर्जेदार बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. त्याचा हेलिकॉप्टर नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. रोडपालीचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चौकार आला. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर एक स्नॉटर होता. उसळी घेणारा नाकाच्या जवळून थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 4 मध्ये 4 धावा बनल्यात. लक्ष आहे ते 63 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 63 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. सागर दरेकर उजव्या शीच्या बाहेर पुन्हा एकदा रूम दिला. कट केलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर परेश कडकेच्या बॅटमधून चौकार. खेळाडू थांबायला तयारच नसतो. मटकीला मोड नाही आणि या परेश कडकेच्या फलंदाजीला तोड नाही. अफलातून खेळासाठी जाणला जाणारा परेश कडके आज मात्र त्याचा स्लॉक स्वीपच्या व्यतिरिक्त तो कट चांगली करतोय. आत्मविश्वास चांगला असेल त्याचा, कारण स्लॉक स्वीपसाठी तो नेहमी जाणला जातो. परंतु आज त्याच्या बॅटमधून स्क्वेअर कट चांगले पाहायला मिळाले. उजव्या शीच्या बाहेर खाली राहिला बॉल. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं ना तर 2.5 मिनिटांमध्ये संपलं. धावा आल्या ते एकंदरीत 8. धावफलकावरती 8 बनल्यात. 2 तिथे मात्र पहिल्या षटकाच्या अंती 2 चौकारांनीशी 8 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8-0 बॅटिंग करत असताना महाकाळ ग्रुप. हॅलो स्कोर कार्ड वरती 8 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. चला फिल्डिंग करणारी टीम आपण वेळेची बंधनं बाळा. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक अर्थात अजय गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. एक दर्जेदार क्रिकेटचा सोहळा एका बाजूला तुम्ही पाहताय ते अर्थात हॅलो किड्स. हॅलो किडच्या खेम्यामध्येही संपूर्ण मग स्वतः संघ स्वतः संघाचे संघ मालक दीपक शेठ चव्हाण यांना देखील पाहताय तुम्ही. खरं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु प्री स्कूल हॅलो किड्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि ते स्वतः पाहायला मिळत आहेत. परंतु अमन या डगआउट्समध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 8 बनल्यात. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल झालाय. अजय यावेळेला डाऊन ग्राउंड केला और दी बॉलर हेड स्टेट मारलाय. ग्रेट मारला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. सिंगल निश्चित दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा आल्यात. निखिल कडकीला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये महाकाळ ग्रुपच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे.
एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती हॅलो किड्स, अजय गोलंदाजी मार्कवरती अजय रावते यांना तुम्ही पाहताय 5000 पॉईंटने बोली लागली आहे त्यांना. अमन साडी सर्वाधिक बोली लावली होती हॅलो किड्सने, परंतु काही पॉइंट्सने अमन लोहिया त्यांच्यापासून दूर गेले, परंतु मनाने गेलेले नाही आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला शोधलंय सागर दरेकर. ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. जे ज्या वेळेला कॅच ड्रॉप झाले त्या वेळेला जीवदान हे वरदान साबित राहिलेत. या सामन्यामध्ये देखील जीवदान ही वरदान साबित होतील. धाव फलकावरती धावा 10 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अजय रावते पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. हा कॅच ड्रॉप झालाय. हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एका संघाचं प्रतिनिधित्व करतात. एका बंधूने दाखवलेलं दुसऱ्या बंधूबरोबरचं प्रेम आपण पाहतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न निखिलने केला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर एकंदरीत आपण पाहिलं तर 6 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. 4 परेशच्या अगेन्स्ट आले, 2 निखिलच्या अगेन्स्ट आले, 6 चेंडू डॉट आलेत. 63चा पाठलाग करायचा, 9 मधले 6 डॉट. कोला टाकला होता थेट बँग ऑन टार्गेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. फलंदाज क्रमांक पहिला निखिल कडकेबाद. पहिला धक्का संघाला लागला. निखिल कडके ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते, खरं तर असं वाटलं होतं एका क्षणाला ही भागीदारी मोठी बनली जाणार, धावा निश्चितच गोळा केल्या जाणार आहेत. तसं काय झालेलं नाही आहे. कॅच ड्रॉप होऊन देखील त्याचा फायदा त्यांना उचलता आलेला नाही आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतील. मैदानावरती आपण किसन शिंदे यांना दाखल होत असताना पाहायला मिळतात. महाकाळ ग्रुप चांगला संघ बांधला आहे. परेश कडके, निलेश भोईर, किसन शिंदे आहेत, कैलाश चौधरी पाहायला मिळतात, निखिल कडके आहेत, अविनाश भारद्वाज पाहायला मिळतात, धीरज पवार आहे, प्रवीण म्हात्रे, विशाल भिसे, भूषण बिस्टा, त्याच वेळेला सुहास नळे पाहायला मिळतोय, संग्राम जाधव आहे, साहिल उडाने पाहायला मिळतोय, त्याच वेळेला देवराज भगत अशा स्वरूपाचा संघ पाहायला मिळाला आहे. अगदी त्याच वेळेला हॅलो किट, सागर दरेकर, दिनेश चौहान, एका बाजूला विश्वास नवाळे धानवले पाहायला मिळतात, अजय रावते आहेत, अजिंक्य खटकाळे पाहायला मिळतात, सौदी आहे, दत्तात्रय घोडसे पाहायला मिळतात, रितेश आहे, अमित कडके कुडक पाहायला मिळतात, विक्रांत शिंदे आहेत, हर्ष थोरात आहेत, कल्पेश आहेत, अनिकेत भगत आहेत, उमेश भोईर. परंतु एक नाव आम्ही मिस करतोय या हॅलो किट्स मधून, अमन लोहिया. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्यांना 10 ऑन दी बोर्ड ॲट लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अजयचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्विच हिट केलाय. किशन शिंदे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर, चौकार. दुसऱ्या षटक प्रगती पदावरती 14 धावा धावफलकावरती बनल्यात. 7 मिनिटापेक्षा अधिकचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. मी लक्ष वेधन सागर दरेकर आणि टीम, वेळेमध्ये आपल्याला षटक कंप्लीट करायचे आहेत. वेळ जास्तीचा खर्च झाला नाही पाहिजे, कारण 9 सामने आपल्याला वेळेत कव्हर करायचे आहेत. तिसरी मॅच थोड्याच वेळामध्ये येत असताना पाहायला मिळेल. दुसरा सामना मैदानावरती रंगत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला महाकाळ ग्रुप आणि त्याच्या अगेन्स्ट, जिथे मात्र हॅलो किड्स या संघाला तुम्ही पाहताय प्री स्कूल. दुसरी मॅच मैदानावरती रंगते. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चिप केला होता, हवेमध्ये राहिला. इथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, सिंगल मिळते. 15 धावा धावफलकावरती 7.50चा करंट रन रेट आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 48ची गरज. 18 बॉल 48ची गरज. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अक्षय सरोदेला पाहताय, स्वतः एक मायक्रोफोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. कोणत्या खेळाडूला तो मायक्रोफोन देण्यात येणार? पाक कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. व 4 दिवसांमध्ये प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षक वर्गाला जेवण आहे. थोड्याच वेळामध्ये आपण लकी ड्रॉचे कुपन देणार आहोत. प्रेक्षक वर्ग कोणी इथे यायचं नाही, कुपन तुम्हाला जागच्या जागी मिळेल. त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉ भाग्यवान विजेते मोबाईल देण्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये. शेवटच्या दिवसामध्ये आपण सायकल देणार आहोत भाग्यवान विजेत्याला. लकी ड्रॉ स्पर्धेच्या माध्यमातून या देखील गोष्टी पाहायला मिळाल्यात. आणि प्रत्येक दिवशी आलेला जो विनर आहे ना, तो नेक्स्ट डे रिपीट केला जाणार नाही.
नेक्स्ट डे मध्ये एक नवीन विजेता राहणार आहे, याच्याकडे लक्ष वेधूयात. मैदानाच्या आतमध्ये जिथे आणखी एका नवीन खेळाडूकडे आपण मायक्रोफोन सुपूर्द केलेला आहे. 2 षटक संपलेत. सागर दरेकर, थोडी घाई व्हायला हवी. अजिंक्य खटकाळेच्याकडे आपण मायक्रोफोन सुपूर्द केलेला पाहायला मिळालाय. थोडी घाई करा, 9 मिनिटं झाली आहेत 2 षटकांसाठी. सामन्याला सुरुवात. 18 बॉल 48 ची गरज. उजव्या ऐशीच्या बाहेरचा बॉल भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अजिंक्य खटकाळेशी आपण चर्चा करूयात. अजिंक्य, मॅच मध्ये कमबॅक झालेलं पाहायला मिळालं. निखिलला तुम्ही बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलात. 12 मध्ये एकंदरीत 15 धावा तुम्ही खर्च केलात. काय म्हणाल, मॅचची पकड मजबूत केली आहे तुम्ही? लोअर फुल डोज ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. एक सिंगल येत असताना बाला मी इथे अजिंक्य खटकाळेशी आपण चर्चा करतोय. अजिंक्य, मॅच मध्ये पकड तुमची मजबूत झाली आहे. काही अजून विकेट तुम्हाला हव्यात का, काय म्हणाल? स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्यात 16 धावा धावलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. परेश कडकेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या आपण स्क्रीन वरती पाहत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून KPL 2026 बलून फ्लाय केले जाणार आहेत आकाशामध्ये. बलून सोडले जात असताना पाहायला मिळतात. स्वतः दोस्ती 11च्या केमामधून आपण पाहत आहे बलून आणि या उद्घाटनीय सोहळा काहीच वेळापूर्वी पार पडत असताना पाहायला मिळाला. आकाशामध्ये आणि सोडलेले बलून हे सारं काही सांगून जात आहेत. कळंबोली प्रीमियर लीग. षटकार आला होता मागील बॉलवरती. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. हा दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात आला. अजिंक्य, अजिंक्य काय म्हणशील? एक षटकार देखील आलाय. प्रतिस्पर्धी अपोनंट टीम देखील चांगलं कमबॅक करते. एकंदरीत कितपत परेची विकेट तुमच्यासाठी अजिंक्य किती इम्पॉर्टंट आहे? अजिंक्य, तुला वाटतं पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगलं कामकाज केलं, कारण 15 पर्यंतच रोखलं होतं? निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतो. व्हाईट बॉल साठी चॅलेंज करण्यात आलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली होती. चला, पंचांचा निर्णय जो काय ग्राउंड पंचांचा तो ग्राह्य धरला जाईल, कारण कॅमेरामॅनने ज्याला बलून आपण सेरेमनी करत होतो आणि त्या कारणास्तव हा व्हाईट बॉल होता, तो व्हाईट बॉलच ग्राह्य धरला जाईल. तुमचा DRS कंटिन्यू आहे. DRS ग्राह्य धरला जाईल. व्हाईट बॉल होता आणि तो व्हाईट बॉलच मिळणार आहे, कारण कॅमेरामॅनने फोकस केलं होतं बलून्सवरती. 15 चेंडू आणि 40 ची गरज. 15 चेंडू आणि 40 धावा. परेश ऑन स्ट्राईक. यावेळेला समोर उडवला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. फ्लॅट मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार बाय परेश कडके. एकोणतीस धावा धावलकावरती आहेत. हा फलंदाजच असा आहे ना की कोणत्याही क्षणाला मॅचचा मोमेंटम शिफ्ट करू शकतो. बॅटिंग तोडफोड अंदाजामध्ये करण्यासाठी जाणला जातो. घवघवीत यश ज्याला संपादन होत असताना पाहायला मिळालंय. अनेक मोक्याच्या क्षणावरती ज्याने आपल्या बाईक वरती नाव कोरलेलं पाहायला मिळालं. पुढचा बॉल यावेळेला समोर केला. चेंडू उंच गेलाय आणि तितकासा लांब देखील. परेशच्या बॅटमधून तुफानी अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. लाल फूल, पिवळा फूल, निळा फूल. परेश कडकेची बॅटिंग वंडरफुल. वंडरफुल बॅटिंग परफॉर्मन्स डाऊन द ग्राउंड. 3 षटकार त्याने ठोकल्यात. 13 बॉल 28 ची गरज. स्कोर कार्ड वरती 35 बनल्यात. 13 चेंडू आणि 28 धावा. रिक्वायर्ड 112.96 वरती जाऊन पोहोचलाय. मॅच मध्ये कमबॅक झालाय. सागर दरेकरला टार्गेट केलंय. 3 बॉल वरती 3 षटकार त्याच्या अगेन्स्ट आलेत. या षटकामध्ये अद्याप 20 धावा सागर दरेकरने खर्च केल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल परेशने तितकंसं जिंकलेलं पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत आपण पाहतोय जिथे बनलेलं पाहायला मिळालं. एकंदरीत
36 धावा धावलकावरती आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 36 धावा धावलकावरती आहेत. वेळ तुम्ही खर्च केला ते 14 मिनिटाचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहात सागर दरेकर. आम्ही आपलं लक्ष वेधू आणि अगदी त्याच वेळेला जिथे एक फलंदाज बाद धावलकावरती धावा आहेत त्या 36. येणारे चेंडू राहिले 12 चेंडू आणि 27 ची गरज. सन्माननीय मुस्ताकजी पटेल आपणास अहमद पटेल आणि मुस्ताक पटेल आपणास विनंती करते की आपण यायचं आहे. कृष्णा मोरे आपणास विनंती करते की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथींचा सत्कार करायचा आहे. बारा चेंडू आणि 27 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. विक्रांत गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. परेश खडके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि जिथे गोलंदाजी मार्क मध्ये विक्रांतला इन्व्हाइट करण्यात आलं. विक्रांत शिंदे 10 बॉल 27 परेश खडके बॅटिंग करतोय. खोलातला बॉल बॉटमॅनचा वापर बॅटमधून सुंदर साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड होईल का नाही. क्षेत्ररक्षकाने आपला हजरजबाबीपणा चांगला दाखवलाय. 25 ची गरज राहिली. 11 चेंडू आणि 25 धावा. पहा वेळ जास्तीचा लागू नये याकरिता आपण लक्ष वेधूयात. मैदानावरती ड्रिंक स्ट्रॉली गेली होती त्याकरिता वेळ थांबला होता. 15वा मिनिट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिथे 4थ्या षटकाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली आहे. फलकावरती धावा 2 आल्या. संघाची धावसंख्या बनली आहे एकंदरीत. हनुमानजी पटेल साहेब मी जितेंद्र जळे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. जितू जळे आपण सन्मान करायचा आहे. अजयजी सूर्यवंशी साहेब यांना तुम्ही ऐकतात. खरं तर इनिंग ब्रेक मध्ये साहेब आपण या सन्मानांकडे वळूयात. महत्वाचा सामना मैदानावरती 11 चेंडू आणि 25 ची गरज. 11 चेंडू आणि 25 धावा. महत्वाची मॅच मैदानावरती. परेश बॅटिंग करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विक्रांत शिंदे. आडवा बॅटने फॉलोइंग स्वीप ट्रेडमार्क स्ट्रोक आहे या फलंदाजाचा. अगदी झोपून फटकेबाजी करण्यासाठी त्याला जास्तीच पसंत आहे. ऑन साइडला केला. धावा मिळाली ती 1. 24 ची गरज. 10 चेंडूचा खेळ शेष. 10 बॉल 24 धावा या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती काही विशेष सन्मान पार पडत असताना आपण पाहिलं पीडीसीच्या माध्यमातून. हे थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहत आहे. अगदी त्याच वेळेला स्काय विजन एलईडी स्क्रीन पाहायला मिळते राजीवजी यांच्या माध्यमातून. फलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 39. विक्रांतचा हा बॉल बॅटच्या आतली कडा घेतोय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकवर्ड ऑफ द पॉइंट चेंडू ट्रॅव्हल झालाय. किशन शिंदे विरोधात विक्रांत शिंदे ही बॅटल इथे विक्रांत शिंदेने जिंकलेलं पाहायला मिळालं कारण एक सिंगल आली. धापलकामध्ये एकाने भर पडते. 40 बनल्यात. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर जिथे 23 ची गरज. 9 चेंडू आणि 23 धावा. या षटकातील पुढचे 3 बॉल सर्वाधिक महत्वाचे राहणार आहेत. परेश खडके स्ट्राईक एंडला आहे. पुढचा बॉल खोलातला होता. समोर केलाय. डाऊन ग्राउंड केला होता. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. मोठ्या शिताफीनं अजिंक्य खटकाळे चेंडूवरती येत असताना बाला मिळाल्यात. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. आता मात्र 21 ची गरज. 8 बॉलचा खेळ शेष. एकंदरीत आपण पाहिला तर आपण म्हणतो ना दिल मांगे मोर रन्स इथे हव्यात. खरं तर संघासाठी धावा येणं गरजेचं राहील. एकच कॉल आणि मॅटर सॉल्व ही लाईन आपण अनेक वेळेला ऐकली आहे
परंतु एकच कॉल नाही करायचा आहे, इथे फटकेबाजी करायची आहे. अंपायर बॉल 4 झालेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 21ची गरज. मोठी फटकेबाजी परेशला करावीच लागणार आहे. संघाचा तारणहार नेता बॅटिंग करतो. आडवा बाटने ऑन साइडला फ्लॅट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परेश कडकेच्या बॅटमधून फॉलोइंग स्लॉक स्वीप चौकार. अभी खबर भेज दो रोड पाली में, शेर वापस आ गया. आडव्या बॅटने बॅटिंग करतोय परेश. हा त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. गेले अनेक वर्ष त्याने याच फटक्याने तो जाणला गेला. मला आकाश चोप्राची ती क्लिप आठवते. आमदार चषक कामोटेची स्पर्धा. हेलिकॉप्टर खेळल्यानंतर त्याचा पहिला बॅटर होता टेनिस क्रिकेट विश्वातला, ज्याच्या या फटक्यासाठी हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी आकाश चोप्राने आवाज दिला होता. आमदार चषक नाईटची स्पर्धा होती 2017-18चा कालखंड. आणि तिथून पुढे सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला खेळाडू. केकेच्या मैदानावरची पार पडलेली स्पर्धा. 7 बॉल आता मात्र 17ची गरज. या बॉलवरती परेश कशी बॅटिंग करणार? नॉट आउट बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. 14 बॉल 36 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. विक्रांत आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल आलाय. 17ची गरज राहिली. 6 चेंडूचा खेळ शेष. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला. 18 मिनिटाचा अवधी घेतलाय गोलंदाजी करणारा संघ हॅलो किड्स प्री स्कूल. 18 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्ही कंप्लीट केलेले आहात. येणारे 6 बॉल 17ची गरज. सहा बॉल आणि 17ची गरज आहे. प्रत्येक दिवसामध्ये 9 मॅचचं शेड्यूल आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये 9 मॅचचं शेड्यूल आहे. आजच्या दिवशी 8 मॅचचं शेड्यूल आहे. त्या कारणास्तव आपण सातत्याने वेळेची बंधनं पाळतो आहोत. प्रत्येक संघाचं लक्ष वेधूयात की आपण वेळेची बंधनं पाळा. नेक्स्ट मॅचमध्ये टॉस झाला. दोस्ती 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. 6 बॉल 17 कंपल्सरी चेस आहे. सागर दरेकर 6 बॉल 17 कंपल्सरी चेस करावेच लागतील. विश्वास दानवले गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडला जिथे मात्र किसन शिंदेला आपण पाहतोय. 5 बॉल 7 वरती बॅटिंग करत आहेत किसन शिंदे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. परेश कडके नॉट आउट आहेत. 240चा स्ट्राईक रेट आहे. 15 बॉल 36 वरती बॅटिंग करत आहेत परेश. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिलाय. 5 जिथे मात्र 6 बॉल 16ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. येणारे चेंडू राहिले ते अर्थात इथून पुढे 6 मध्ये 16ची गरज. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहत आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला नाही आहे. एक मोठा गॅप पाहायला मिळतोय. होय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. पुढचा बॉल आडव्या बॅटने फटका फसला. क्षेत्ररक्षक सागर दरेकर पहिल्या बॉलवरती कॅच सोडला होता त्याने. इथे चुकी केली नाही आहे. झेल टिपला फलंदाज किशन शिंदे बाद. सौदीला आपण पाहतो लॉन्गॉनला तो पाहायला मिळतोय. खरं तर सऊदी गए साल 5,000 रुपए का इनाम मिला था उनको. 17,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याने जिंकलं होतं. अक्षय पाहा ना बॅटिंग करायची ना बॉलिंग करायची. फक्त धावला 3 धावा पळून काढल्या त्याने. 17,000 रुपये कॅश प्राइज त्याला मिळाले होते. आणि अक्षयला त्याने हरवलं होतं. पण अक्षयची कमाल होती. क्वार्टर फायनल खेळला. सेमीफायनलला पुन्हा एकदा उतरला आणि धावला होता तो 3 धावा. 4 धावांसाठी तो उतरला होता. फायनल मध्ये जी कॅच टिपली होती गतवर्षी त्याच्यासाठी खूप काय लकी होतं. काहीतरी वेगळंच खाऊन आला होता. या मॅच कडे वळूयात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 16ची गरज. पुढचा बॉल घेऊन
मैदानाच्या आतमध्ये एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. हलक्या हाताने केलं. 15ची गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 15 धावा. मालिका भराचाही एकदा अक्षय सरोदे राहिला होता. ए बच्चे कंपनी बघा बघा तिथे काळजी घ्या, त्यांची काळजी घ्या प्रेक्षक वर्ग. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिला तर 48 बनल्या. 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थातच 15ची. 5 बॉल 15. खुलातला बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न पहिली वेगाने घेतली आहे. सेकंड साठी निश्चित पलटणार. स्ट्रायकर इनकडे फेकी झाली, स्वेअर झाली. धावा मिळाल्या त्या 2-13ची गरज आहे. 3 बॉल 13. 3-13 आता कोणाचे वाजणार मैदानाच्या आतमध्ये. 3-13ची गरज. सामना रंगात आला, मॅच रंगात आली आहे. अगदी मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी एखादा मोठा फटका हवा. धावफलकावरती 50 बनल्यात, परंतु त्याचा आनंद महाकाळ ग्रुप सेलिब्रेट करणार नाही, कारण सामना जिंकायचा आहे. 3 बॉल 13ची गरज. परेश बॅटिंग करतोय, संघाचा कर्णधार. अनेक मैदानावरती अशा अविस्मरणीय सामने त्याने जिंकून दिलेत. अनेक सामन्यांमध्ये त्याला विजय पताका फडकवत असताना आपण गेले अनेक वर्ष पाहिलंय, परंतु हा सामना जिंकणं गरजेचं राहील. विजयाला गवसणी घालत विजयाची मुहूर्तमेढ रोवत सामन्याला आणि या स्पर्धेला सुरुवात करायची आहे त्याला. समोर डोला. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. इट्स अ कडक षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. लांब लचक फटका पाहायला मिळाला. परेश कडकेच्या बॅटमधून कडक स्ट्रोक आलाय. नॉट आउट बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. 44 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. आता पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? गतवर्षी देखील हा पहिला फलंदाज होता ज्याने अर्धशतक ठोकलं होतं. या वर्षीचा देखील पहिल्या अर्धशतकाचा मानकरी परेश कडकेत राहतो का? 44 वरती तो नॉट आउट आहे. जिंकणं आणि हारणं याच्या मध्ये एक मोठी भिंत आहे. नाव आहे परेश कडके. 2 बॉल 7ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7ची गरज. 44 नॉट आउट. परेश कडके अर्धशतक. अर्धशतक क्रमांक पहिला आलाय. अर्धशतक परेश कडकेने ठोकलाय. षटकाराला DRS इथे येईल का? DRS ची मागणी केली आहे. टाळ्या होऊ द्यात परेश कडकेसाठी. हाफ सेंचुरी कंप्लीट. KPL 2026. सेलिब्रेशन करत नाहीये तो. त्याला बॅट दाखवायची नाहीये, त्याला विजय इम्पॉर्टंट आहे. खरं तर त्याच्या या खेळाडू वृत्तीसाठी टाळ्या व्हायला हव्यात. नो बॉल आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येते. षटकार तर त्याने ठोकलाय. DRS ची मागणी करण्यात आली आहे. क्रीजचा वापर केला होता त्याने. हा नो बॉल आला तर सामना संपेल महाकाळ ग्रुप साठी. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. आता मात्र 1 चेंडू आणि 1ची गरज. 1 चेंडू आणि 1 धावा. 1 बॉल वरती परवाच्या दिवशी बिग बॅश ऑस्ट्रेलियामध्ये 1 चेंडू 22 बनल्या. 1 बॉल मध्ये 10 बंटांना पाहायला मिळाल्यात. 1 बॉल मध्ये 8 बनतात. 1 बॉल मध्ये 6 बनतात. परंतु 1 बॉल आणि 1 धाव बनवणं ही बाब भल्या भल्यांना जमलेली नाहीये. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज आहे. 24 मिनिटं झाले आहेत. सागर दरेकर 24 मिनिटं झालेली आहेत या सामन्यामध्ये घेतली आहेत तुम्ही. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज. विश्वा गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. विश्वास धनावलेला गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धाव. सामना आवडला असेल कळंबली प्रीमियर लीग. टाळ्या होत्यात या मॅच साठी. 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज. 1 बॉल 1. 1 चेंडू आणि 1ची गरज. उजव्या शीच्या बाहेर चौका ठोकत अगदी थाटात महाकाळ ग्रुपने मॅच जिंकली. परेश कडके नॉट आउट राहिला. 55 धाव एकंदरीत 54 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. परेश बॅट उंचावत असताना अभिमान स्वीकारायचा आहे. अभिनंदन आहे तुम्हाला. हँडशेक करायचा आहे महाकाळ ग्रुप. हँडशेक करायचा आहे सागर दरेकर. अन्यथा पुढच्या मॅच मध्ये पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अरविंद ढेकळे लाईनअपने अरविंद ढेकळे. दोस्ती 11 संघ पाहिला जाणार नाही कोणाचा आहे. लाईनअपनेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. स्पर्धेची काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे.
पेनल्टीज पात्र राहाल, अन्यथा सागर दरेकर लाईनअपने हस्तांदोलन करा. परेश खडके हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे त्याची, 54 धावा. परेश खडके, दिलीप दादा खानावकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये, शेखरजी जळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या परेश खडके मॅन ऑफ द मॅच. परेश खडके मॅन ऑफ द मॅच. या परेश हे हस्तांदोलन झालं आहे तुमचं, या पण त्वरित, कारण पहिला बॉल डिलिव्हर्ड व्हायच्या आधी मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला सुपूर्द करायचं आहे. शेखरजी जळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत आणि दिलीप शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. परेश त्वरित या. सौदी परेशला येऊ द्यात. परेश या त्वरित. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना वितरित करण्यात येईल. हॅलो जय सर, गेटवर लावलेली 4 व्हीलर काढायची आहे. आपणास विनंती, आपण 4 व्हीलर साईडला घ्या.